नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. आज बातमी मिस अजिबात करू नका मित्र हो. शेवटपर्यंत या विषयाला आपण आवर्जून ऐका. अतिशय इंटरेस्टिंग आणि उद्विग्न करणारा देखील हा विषय आहे, हे लक्षात घ्या मित्र हो. स्वतःच्या सोयीनुसार गल्लीतल्या मांजरासारखं या घरून त्या घरी फिरणाऱ्या राणे कुटुंबाचे वाभाडे तुम्हाला माहिती आहे, खुद्द बाळासाहेब ठाकरेंनीच हयात असताना काढले होते, माईकवरून थेट जाहीरपणे. आणि त्यातले अनेक वक्तव्य सुपरहिट झालेले महाराष्ट्राने यापूर्वी ऐकलेले आहेत. कदाचित नव्या पिढीने ऐकले नसतील, परंतु त्यावेळी सोशल मीडिया अस्तित्वात नसल्याने नारायण राणेंबद्दल बाळासाहेबांनी काढलेले अनेक उद्गार जगभरात पोहोचू शकले नाहीत. परंतु हल्ली आपल्याला माहिती आहे, काळ बदलला आहे. रिसर्चरांची संख्या आता हल्ली कमी नसल्याने त्या पूर्वीच्या व्हिडिओ क्लिपमधून काही लोकांनी काढलेल्या डायलॉग्स आजही सोशल मीडियावर बाळासाहेबांनी त्यावेळी आपल्या भाषणातून दिलेल्या टोचण्या आताही सुपरहिट होत आहेत. नाऱ्या नारोबा, अतिशय अलग अलग वक्तव्य. त्यामुळे आता मात्र नारायण राणे साहेब जगभरात पोहोचले आहेत मुलाबाळांसहित. आणि त्यांनी आपल्या राजकीय जीवनात कोणकोणत्या पक्षात किती दिवस मुक्काम केला आहे, कुठून कुठे उड्या मारल्या आहेत, हे तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आपल्याला ठाऊक आहे, आधी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, अगदी यंग होते ते, तरुण होते. नंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि आता परत भारतीय जनता पार्टी. एकेकाळी भाजपाच्या हिंदुत्वाची टीका करणारे नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात. दिवसभर कुणापुढे शेपूट हलवतात हल्ली, हे महाराष्ट्राला चांगलं ठाऊक आहे. आणि बोलण्याच्या ओघात ते बेभान झाल्यासारखे बोलतात, माईक पुढे वाटेल ते बोलतात. अहो, ज्या हिंदुत्वाचा विरोध करण्यात त्यांनी अनेक वर्ष घालवले, आता त्याच हिंदुत्वाचे धडे ते इतरांना देत फिरतात. अनेक पक्षातील इतर नेत्यांपेक्षा वयाने आणि उंचीने लहान तर असतीलच ते, पण अनुभवाने देखील ते फार लहान आहेत मित्र. असं का जाणवतं? असं त्यांचं भाषण ऐकलं की प्रत्येकाला हे जाणवतं. आपल्या सोयीनुसार आपल्या फायद्यासाठी कुणाची स्तुती किती काळ करावी, किती करावी, त्यालाही काही एक मर्यादा असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सतत स्तुती केल्याने कदाचित आपण सुरक्षित राहू शकतो, असं राणेंना वाटत असावं. कारण आता केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपची मक्तेदारी आहेत. एकीकडे नरेंद्र आणि दुसरीकडे देवेंद्र. नितेश राणेंसाठी भाजपा आता नेटिव्ह प्लेस झाला आहे, कायमचा मुक्काम झाला असेल. गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहिती आहे, बातम्या वाचल्या असतील, ऐकल्या असतील, धाराशिव जिल्ह्यातील नियोजन सभेत शिंदे सेनेच्या आमदारांबद्दल बोलताना पुन्हा त्यांनी आपल्या जिभेवरचं नियंत्रण सोडलं आणि बोलण्याच्या ओघाओघात भलतंच काहीतरी ते बोलून गेले. धाराशिव जिल्ह्याचा नियोजन निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच अडवून ठेवला आहे, अशी चर्चा मीडियामध्ये सध्या आहे. अर्थात हा निधी अडवल्याने, तो रोखल्याने तिथे कार्यरत असलेले महायुतीचे अर्थात शिंदे सेनेचे आमदार प्रतापराव सरनाईक हे अतिशय अडचणीत आले आहेत. त्यांनी तसे स्टेटमेंट सुद्धा दिले आहेत. त्या नियोजन निधीवर चर्चा सुरू असताना भर सभेमध्ये, मीटिंगमध्ये नितेश राणे म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांचं फार बारीक लक्ष तुमच्याकडे असतं बरं का. ते तिकडे बसलेले देवेंद्र फडणवीस हे तुमच्या सर्वांचे बाप आहेत, असं वक्तव्य चक्क त्यांनी केलं. शिंदे सेनेच्या सर्वच आमदारांना या राणेंच्या डायलॉगबाजीचं अतिशय वाईट वाटलं, अतिशय वाईट. आणि या प्रकरणावरून चिडलेल्या शिंदे सेनेच्या आमदारांनी, सर्वच आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, लक्षात घ्या. परंतु हल्ली नितेश राणेंवर खुश असणाऱ्या फडणवीसांनी, देवेंद्रजींनी फार काही कठोर भूमिका वगैरे त्यांच्याबद्दल घेतली नाही. का घेतली नसावी ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा.
मित्र हो, गेल्या 10-12 वर्षात राजकीय संस्कृतीचे धिंडवडे काढणाऱ्या काही नेत्यांनी जनाची नाहीतर मनाची काहीतरी नाही, सर्वच वेशीवर टांगली आहे. वेशीवर टांगल्याने सामान्य नागरिक मात्र अतिशय आता दुःखी झाले आहेत, उद्विग्न झाले आहेत. ज्याच्या मनात जसं येईल तसं ते बोलतात, माईक करून थेट जाहीरपणे. सभागृहातली भाषा, भाषणांमधली भाषा, व्यक्तिगत चर्चेतली भाषा, या भाषेचा स्तर हा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे, हे लक्षात घ्या. मग या नितेश राणेंच्या बिनबुडी वक्तव्याची खिल्ली उडवायला लोकांनी सुरुवात केली. लागलीच ठाकरेंचे एक आमदार म्हणतात, नारायण राणे हयात असताना नितेश राणेंवर बाप बदलण्याची वेळ का आली आहे? हा चक्क नारायण राणेंचा अपमानच नाही तर मित्र हो नाचक्की आहे, असं ते बोलले. असं प्रत्युत्तर समोरून आलं आणि सोशल मीडियाच्या भावनेचा बांध चिक्कार फुटला. उत्तर प्रत्युत्तराचा महापूर ओथंबून वाहत असताना अनेक रिसर्चर वेडे जागृत झाले आणि बापाच्या अस्तित्वाची लढाई सोशल मीडियावर सुरू झाली. बोलताना आपण काय बोलत आहोत, विषय कोणता आहे, संदर्भ काय आहे, वेळ कोणती आहे, कार्यक्रम कुठे सुरू आहे, कशाबद्दल आहे. मित्र हो, म्हणूनच अनेकांना अशावेळी नितीन गडकरी साहेबांची राजकीय आणि सामाजिक उंची डोळ्यापुढे येते, हे लक्षात घ्या. कुठे काय बोलावं यासाठी शारीरिक उंची नाही तर वैचारिक उंची गाठणे गरजेचे असते. नितेश राणेंकडे जे खातं आहे, काय मत्स्य विभाग वगैरे, त्या खात्याच्या प्रगतीबद्दलचं किंवा जी जबाबदारी त्यांच्यावर फडणवीसांनी सोपवली आहे त्याबद्दल त्यांच्या भाषणात काही एक अवाक्षर दिसत नसतं, हे लक्षात घ्या. अगदी वडिलांप्रमाणेच ते देखील हा वारसा पुढे नेत आहेत की काय, असं महाराष्ट्राला जाणवायला लागलं. मित्र हो, भाषण करणं हा तशा अर्थानं अजिबातच सोपा प्रकार नाही बरं का, अजिबात सोपा नाही. कारण अनेक नव्याने उदयाला येणाऱ्या नेत्यांना मी स्वतः देखील भाषणं शिकवलेली आहेत, हे लक्षात घ्या. काही लहान नेत्यांना अटल बिहारी वाजपेयींचं भाषण तुम्ही ऐकलं असेल, स्वर्गीय प्रमोद महाजनांचं भाषण आपण ऐकलं असेल, आणि नितीन गडकरी तर जगप्रसिद्ध आहेत. नितीन गडकरी साहेबांचं भाषण युट्यूब कडून महिन्याला 3 लाखाची कमाई करून देते, हे लक्षात घ्या. कारण काय, त्या भाषणात सत्यता असते, काम असतं. जगभरात आज तागायत या नेत्यांना लोक ऐकतात, बघतात. आणि एवढंच नाही, या व्यतिरिक्त आणखी कितीतरी आजी माजी नेते या महाराष्ट्रातच आहेत, ज्यांचं बोलणं ऐकून, ज्यांचं भाषण ऐकून एक वेगळी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. आता हल्ली तर प्रत्येकच मोकाट सुटल्यासारखा अगदी वागत आहे. प्रत्येक नेता स्वतःला बाळासाहेब ठाकरेंपेक्षा कमी समजत नाही, हे लक्षात घ्या. बाळासाहेब होते. ते अनेकदा मिश्किलपणे जाहीर बोलताना अतिशय चटके द्यायचे, टोचे द्यायचे, टोचायचे, कारण त्या संदर्भात सत्यता जाणवायची. म्हणून त्यांच्या विरुद्ध कुणी क सुद्धा मुखातून बाहेर काढायचा नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला ठाऊक आहे त्यांची उंची गाठण्याचा प्रयत्न कुणीच करू नये, कारण त्या व्यक्तीत सर्वात आधी एक माणूसपण होतं, सत्यता होती, खरेपणा होता, बोलण्यातलं लॉजिक ठसठसीत त्यांच्या दिसायचं. हे काय चाललंय हल्ली, कुणाचा बाप कुणाला आणि कुणाचं चिन्ह कुणाला, एक ना धड भाराभार चिंध्या म्हणण्यानुसार चक्क या महाराष्ट्र राज्याचे धिंडवडे काढायला निघालेली ही राजकीय नवी पिढी सत्यानाश करण्याशिवाय मित्र हो दुसरं काहीही करताना दिसत नाही. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या अशा पाचगड विषयावर काय बोलतील, काय उत्तर देतील? शेवटी या अशा चिल्लर नेत्यांना कुणाचं पाठबळ मिळत आहे, कुणाच्या हिमतीने हे थेट माईकवरून जाहीरपणे बोलतात की जे अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर जग ऐकतं? ते कमेंट करून तुम्ही सांगा, कुणाचं पाठबळ आहे, नक्कीच सांगा. शेवटी ही ताकद नितेश राणेंना कोण देत आहे, पडद्याच्या मागे कोण आहे, हे न समजण्यासाठी महाराष्ट्र अजिबात दूध खुळा राहिला नाही, हे लक्षात घ्या. असो,
आज या विषयात एवढंच. या बाप बदली प्रकरणाला इथेच विराम देऊया. पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, नेहमीप्रमाणे चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. सोबतच लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं चॅनल दररोज बघत राहा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.